महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूर विद्यामंदिर 12वीचा निकाल ऑनलाईन जाहीर। वाणिज्य शाखेतून तालुक्यात हंसिका मनोज साळवी 76% गुण मिळवून तालुक्यात प्रथम। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नवी मुंबई यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल 2 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला असून यामध्ये विद्यामंदिर पोलादपूर केंद्राचा निकाल 2 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला आणि या परीक्षेसाठी एकूण 157 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते। पैकी 135 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 22 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत। या परीक्षेत कला शाखेत प्रथम क्रमांक नवनाथ रामचंद्र झोरे यांनी 64.50% गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे। कला शाखेत एकूण 58 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते। पैकी 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 14 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने कला शाखेचा निकाल 75.86% एवढा लागला आहे। वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक हंसिका मनोज साळवी हिने 76.67% गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे। 50 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते। पैकी 3 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने 94.33% इतका निकाल जाहीर झाला आहे। विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक कार्तिकी विजय साळवी हिने पटकावला असेल। या परीक्षेत एकूण 41 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते। पैकी 5 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने विज्ञान शाखेचा 89.13% निकाल जाहीर झाला। तर वरदायिनी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कापडे बुद्रुक विद्यालयात वाणिज्य शाखेतून साक्षी पांडुरंग गुडेकर हिने 76.17% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला। तर कला शाखेत नवनाथ लक्ष्मण ढवळे यांनी 69.67% गुण मिळवत प्रथम येण्याचा मान मिळवला आणि विज्ञान शाखेतून आकाश संतोष सालेकर यांनी 71% गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला। पोलादपूरसारख्या दुर्गम डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक सुयश संपादन करून आपल्या यशाची गुणवत्ता सिद्ध केली आहे। पोलादपूर तालुका हा नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य मानला जातो। यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण विभाग, पंचायत समिती, मार्गदर्शक शिक्षक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना मिळणारी प्रेरणा हेच या यशाचे खरे रहस्य आहे। उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन। रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ, शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे, पोलादपूर पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे, तहसीलदार कपिल घोरपडे, नायब तहसीलदार नितीन पाटील, नथुराम सानप, गट विकास अधिकारी दीप्ती घाट, गट शिक्षण अधिकारी मंगेश साळवी, शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंखे, माजी प्राचार्य रवींद्र साळुंखे, अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सोपान चांदे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय दरेकर, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त आदर्श शिक्षक मारुती कळंबे, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर, विद्यामंदिर पोलादपूरचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य निवास शेठ, प्राचार्य मेहता मॅडम, ज्युनियर कॉलेजचे पांडुरंग गुगले, सहाय्यक पंकज मिरजोरकर, राजेंद्र सावंत, कापडे विद्यालयाच्या प्राचार्य स्मिता मेहता यांच्यासह केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे। सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।